मैत्रिणींनो, आज आणला आहे म्हशीचा दुधाचा चिका आणि तिसऱ्या दिवसाचा चिका आहे हा. तर चला म्हटलं आज गाईचा चिक्का कसा बनवावा लागते तर तुम्हाला मी दाखवणार आहे. तर बघा इतकं सारं म्हशीचं दूध आणलेलं आहे आणि ते आता मी गंजामध्ये ओतून घेतले. तर मी आज चिका कशी बनवणार आहे तर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, तरी सर्वांनी बघा. तर आता गॅस चालू केलेला आहे आणि गॅसवर आता दूध ठेवलं आहे मी. तर हे आहे म्हशीचा दुधाचा चिका तिसऱ्या दिवसाचा. आणि गॅस आता चालू केली आहे. हाय फ्लेमवर गॅस चालू ठेवायची आणि मस्त त्याला दूध पूर्ण आटेपर्यंत बघा. आता दूध आटले आहे आणि त्याच्यामध्ये मस्त बघू शकता तुम्ही किती छान असं कलाकंदसारखं झालेलं आहे. तर या प्रकारे मस्त त्याला आटू द्यायचं आणि फिरवत राहायचं खाली, म्हणजे जळलं नाही पाहिजे म्हणून त्याला फिरवत राहायचं. आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये साखर घालणार आहे. 1 वाटी साखर घातलेली आहे मी बघा, काढून ठेवली. आणि त्याच्यात ड्रायफ्रूट, काजू बदाम वगैरे. आणि आता साखर घालून घेते बघा. छान मस्त 1 वाटी, मोठी वाटी साखर घातली आहे. आणि आमच्या इथे गोड जास्त आवडते म्हणून मला जास्त साखर घालावी लागली. तर बघा या प्रकारे सर्व फिरून घ्यायचं आणि ड्रायफ्रूट नंतर टाकायचे. तर काजू बदाम, विलायची, आरोई चारोई सगळ्या गोष्टी घेतल्या आहे बघू शकता. आणि मस्त या प्रकारे आता पूर्ण आपलं दूध आटलेलं आहे मस्त. तर आता त्याच्यामध्ये काजू वगैरे सगळं मिक्स करते आणि अतिशय खूप छान असं झणझणीत आपलं कलाकंद बनलेलं आहे. बिकानेरवाड्याकडे पण असं कलाकंद मिळणार नाही, त्या प्रकारे मी कलाकंद घरी बनवला आहे. आणि हे म्हशीच्या दुधाचा कलाकंद आहे, तिसऱ्या दिवसाच्या दुधाचं कलाकंद आहे. अतिशय खूप छान असते आणि आपण घरीसुद्धा बनवू शकतो. तुमच्या आजूबाजूला कुठे असेल म्हशी तर त्यांच्याकडे असते. तर या प्रकारे बघा आमच्याकडे 4 जण खाणारे आहे. 4 प्लेटा मी काढलेल्या आहे आणि आता त्यांना देणार आहे मी. तर बघा या प्रकारे मस्त झालेलं आहे बघू शकता तुम्ही. खूप छान आणि अतिशय साखर खूप जास्त प्रमाणात टाकली आहे मी, कारण गोड जास्त आवडते मला. आणि आता मी सगळ्यांना देणार आहे आणि स्वतः पहिले बघणार आहे कसं झालं ते. तर मी खाऊन बघते. तर बघा किती छान झालं आहे, अप्रतिम, खूपच छान. बिकानेरवाल्याकडे पण असं मिळणार नाही त्या प्रकारे झालं आहे, खूप छान. आणि माझे मिस्टर हसवत आहे मला.